व्यक्ती तरी कुजबुजली तरी आता इथला आवाज आपल्या राजांच्या गादीमध्ये आवाज ऐकायचा. ह्या आवाजाचा इको सुरू होता बघा. 1 मिनिट आवाज कसा घुमतो बघा. तर राम राम भावांनो, कसं काय. तर दुसऱ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. पहिला तर सर्वांनी बघितलाच असेल, आहे की नाही. याच्या आधीच्या व्लॉगला तुम्ही मस्त प्रेम दिलं, तसंच प्रेम असू द्या. आणि चला तर सुरुवात करू आता आपण रायगड ब्लॉगच्या स्टोरीला. तर गणपतीपुळ्यावरून निघाल्यानंतर आपण थेट निघालो श्रीमान रायगडला. आणि तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला जवळपास सकाळच झालेली होती. मग काय, थोड्या वेळाने घेतली आम्ही रूम आणि थोडासा आराम केला आणि फ्रेश झालो. आणि आम्ही ज्या रूममध्ये थांबलो होतो ना, तिथून रायगड थोडासा दिसत होता. हे बघा कसं दिसतंय ते. तर त्यानंतर आलो आपण हॉटेलवर, कारण वरती एनर्जी खूप लागणार होती. आणि जर तुम्ही रायगडला जात असाल तर 2-3 बॉटल पाण्याचे एक्स्ट्रा वर घेऊन जा, कारण वरती सगळंच महाग भेटतं. आणि जेवण झाल्यावर निघालो आम्ही रोपवेकडे. तिथे घेतलं तिकीट आणि तिकिटाचे जवळपास रेट पर हेड 310 रुपये आत्ताचे रेट चालू आहे. तिकीट घेतल्यानंतर मग काय निघालो आम्ही वर. आणि वर आल्यानंतर किल्ला बघण्यासाठी पण एक वेगळं तिकीट घ्यावं. आणि तिकीट घेऊन जस्ट वर निघालोच होतो, तेवढ्यात पा मित्र काय म्हणू लागले माझे, दुकान लागलं. तर त्यानंतर आलो आम्ही वर. आणि वर माहिती थोडी अपुरीशी असल्यामुळे आम्ही लावला एक गाईड. तर गाईडने एकदम व्यवस्थित माहिती दिलेली आहे. पुढे मी फक्त व्हिडिओ शूट करायचं काम केलेलं आहे. तर चला सुरू करूया. अधिवेशन झालेल्या पावनभूमीत रायगडच्या नजरेत तुमच्या पूर्ण ग्रुपचे तुमच्या सर्वांचे सरशी स्वागत करतो. तुम्ही आता गडावरती रोफिणीवरती आलात की पायीवरती आलात? रोफिणीवरती आलात. दादा ही रायगड किल्ल्याची पाठीमागची साईड आहे. दादा जे शिवभक्त रायगड किल्ल्यावरती गडावरती पायीवरती चढूनवरती येतात, 2000 पायऱ्यावरती चढून ही रायगड किल्ल्याची समोरची साईड हे पुढे राहिली बघा. जर आपल्याला रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं, रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्याला 3 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपूर्ण हाईट आहे 2851 फूट हाईट आहे. पायथ्यापासून 1350 फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे. रायगड किल्ल्या पूर्वीची 4 डोकं आहेत. रायगड किल्ल्याच्या पूर्वे साईडला आहे भवानी कडा. रायगड किल्ल्याच्या पश्चिमे साईडला हिरकणीचा बुरुज. रायगड किल्ल्याच्या उत्तरे साईडला टकमोक टोक. आणि रायगड किल्ल्याच्या दक्षिण साईडला कालकळ खलगा, वाघ दरवाजा आणि रुफे कल्पाला बघा. हे आपल्याला 4 डोकं बघायचं म्हटलं आपल्याला 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. रायगड किल्ल्याचा क्षेत्रफळ आहे पायथ्या तो माता 1200 एकराचा क्षेत्रफळ आहे. आणि जेव्हा दादा गडावरती पाठारे बघाय तो 100 एकरामध्ये. आपण 100 पण त्या एकरामध्ये काय काय बघणार, 350 घरं, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बघायला आपल्या सर्वांना 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. ह्या रायगड किल्ल्याचं पूर्वीचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. हा दादा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रमौळीच्या ताब्यामध्ये होता. आपल्या महाराजांनी जावलीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र पाठवलं. राजगडहून जावलीच्या खोऱ्यामध्ये पत्र पाठवलं. पत्रामध्ये उल्लेख केला होता, जावलीचे मोरे आपण दोघे मराठे आहोत, आपण दोघे हे हिंदवी स्वराज्य उभं करू. पण जावलीचे मोरे उर्मट आणि घमंड होता. त्यांनी आपल्या राजांना त्यांनी पत्र पाठवलं, तुम्ही कधी झालात राजे, या जावली पंथाचे, या जावली खोऱ्याचे खरे राजे तर आम्ही जाऊ. तर तुमच्यासाठी आमच्याकडे दारुगोला आणि तोफखाना सज्ज ठेवलेला आहे. जवळजवळ त्या मोऱ्यांनी विद्याचं चॅलेंज केलं. हे विद्याचं चॅलेंज महाराजांनी 15 मे 1656 ला गडा शोजामध्ये जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत ही रायगड किल्ल्याची बांधकामं चालू होती. गड म्हणजे त्या खाली 14 वर्षात गडावरती भल्या मोठ्या 350 इमारती बांधल्या, 11 तलाव खोदलीत आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. आता मी किंवा तुम्ही आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरती 100 पायऱ्यावरती आपण चढून आलो. आपल्या हातामध्ये साधी 1 लिटर पाण्याची बाटलीच नव्हती. मग रायगड किल्ल्यावरती 350 घरं बांधलीत. त्या घराला लागणारा दगड हा आणला कुठून? आपल्या राजांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गडावरती भले मोठे 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. जो दगड निघाला
तो किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. जे किल्ल्यावरती दगडी बांधकाम आहे हे राजांच्या काळामधलं आहे. ते किल्ला पाहताना आपल्या किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला विटांचं बांधकाम पाहायला भेटेल. हे त्याचा वीट बांधकाम हे पेशवे काळामधलं आहे. 1733 ला गडावरती पुण्यातले दुसरे बाजीराव पेशवे आले. तर त्यांनी वीट बांधकाम हे पेशवेने केलं होतं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या काळामधलं आहे. दादा ह्या गडावर त्याचा पूर्वी छत होतं. सागाची लाकडं, कुंभाराने घडवलेली मातीची कवळं. हा किल्ला दादा इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला आहे 10 मे 1818 मध्ये. इतिहास नोंदीप्रमाणे आपला रायगड किल्ला पूर्वी 11 ते 12 दिवस किल्ला पूर्वी हा जलत होता बघा. आता आपण फक्त पाहणार काय, दगडी इमारत, पडलेले चौतरे आणि विटांच्या भिंती. आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, हे बांधकाम जॉईनिंग करण्यासाठी पूर्वी कोणते पदार्थ वापरायचे. आता आपण रेतीने सिमेंट वापरतो. पूर्वी बांधकाम जॉईनिंग करण्यासाठी चुना, गुल, खाण्याचा गुल आणि आता आपण बोलतो लीड बोलतो. म्हणून आता एवढं बांधकामला मजबूत पाहायला भेटतं बघा. आता दादा आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या फाउंडेशनला आता आपण सुरुवात करणार बघा. दादा आता आपण सर्वांनी समोरच्या दादा आपण गेटमध्ये आपण आतमध्ये एंट्री केली तर दादा तो समोरचा मेन दरवाजा. मेन दरवाजा ना, मेना म्हणजे हा पालखीचा प्रकार आला. मेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया हे मेण्यामध्ये बसून सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी या समोरच्या गेट मधून आणाजाणे करायच्या. दादा तो समोरचा पूर्वीचा मेना दरवाजा. दादा आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभे हा दादा एका राणीचा हा एवढा एक महाल आहे. अशा त्या लाईनीमध्ये हे 6 राण्यांचे 6 महाल आहेत. तर या महालाला इतिहासामध्ये बोलतात राणी उत्सव बोलतात. दादा आपल्या राजा राण्या होत्या 8 राण्या. रायगड किल्ल्यावरती महाल आहेत 6. मग राजांच्या 2 राण्या ह्या राण्या राहायच्या कुठे. दादा राजांची पट राणी सईबाई ह्या दादा राजगड किल्ल्यावर राहायच्या. संभाजी महाराज अवघ्या वयाचे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावर झालं. हा रायगड किल्ला घेण्याच्या अगोदर सईबाईने रायगड किल्ला बघितलाच नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांना आईचं प्रेम हे मिळालंच नाही बघा. आणि आता महाराजांची 3 नंबर पुतला राणी तुम्ही खाली गाडीचे पाहिजे पण खाली पाचाड गाव लागले असेल. पाचाड गावमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊसाहेब राहायच्या. कारण की आऊसाहेबांना गडावरचं वातावरण क्लायमेट करून सहन होत नसायचं. व त्यांच्या सेवेसाठी खाली 3 नंबर पुतला राणी खाली पाचाड गावमध्ये राहायच्या. खाली पाचाड गावमध्ये आऊसाहेबांचा वाडा सुद्धा आणि आऊसाहेबांची समाधी सुद्धा आपण सर्वांना पाहायला भेटते. अशा त्या लाईनीमध्ये हे 6 राण्यांचे 6 महाल आहेत. तुम्हाला राण्यांची नावं सांगतो, सईबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतलाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई आणि गुणवंतबाई अशा दादा आपल्या महाराजांच्या 8 राणी होत्या. ते व्यक्ती एका राणीचा एवढा एक महाल आहे. समोरचा 1 नंबर चौतरा हा दादा राणीचा हॉल आहे. 2 नंबर चौतरा दादा राणीचा बेडरूम, हवाकांची खिडकी आणि आता टॉयलेट बाथरूम अशा एका मालाची पूर्वीची रचना असायची. साईडला दादा जी दगडी भिंत आहे आता आपण मध्ये कंपाऊंड भिंत बोलतो तसे दादा तशी पूर्वी संरक्षण पूर्वीची भिंत असायची. फक्त आता जे मध्यभागी 2 चौथ्याने फक्त पूर्वी छत असायचं. ते छताचं पाणी पाडायचं आता भिंतीकडे शेवटी कोपऱ्याचा समोर दिसतं आपल्याला आउटलाईन. त्याची पूर्वी पाण्याची आउटलाईन अशा प्रत्येक महालाची सेम रचना होती बघा. दादा कोणत्या महालामध्ये राहते तर मी पण काय सांगू शकत नाही आणि इतिहासकार तो पण काय सांगू शकत नाही. आता पुढे आपण धान्यकोटात मंत्रिमंडळ पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. दादा आता सर्वांनी समोरचा आपण हा मेना गेट पाहिला. मेना दादा गेटच्या समोर होता विरुद्ध दिशेला समोर दरवाजा आहे. हा दादा समोरचा पालखी दरवाजा. दादा पालखी आणि मेणामध्ये एवढाच फरक. मेण्या पुणे पॅक बंद. मेणा खास स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी असायची. पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची वीरपुरुषी एकूण एक गडावरती पालखीवर चढून आली. समोरच्या दरवाजा आतमध्ये प्रवेश करायची. नंतर राजांच्या राजवाड्यामध्ये दरबारामध्ये प्रवेश केल्याचे. दादा तो राजांचा पूर्वीचा पालखी दरवाजा. दादा आता आपण आतमध्ये आपण सर्वांना आपण एका राणीमाल बघितलेला आहे. आपल्याला प्रत्येक महालाच्या दादा समोर असे राजे समोर असे 7 चौतरे आहेत. दादा या चौतऱ्या इथेच म्हणजे बोलतात दाशींची घरं. दादा थोडक्यात नोकऱ्यांची घरं. दादा जर राणीला कुठं काम लागलं की राणी ही दाशीला आवाज द्यायची. दाशी ही आतमध्ये जायची, छोटं मोठं काम करायचं. ते काम झाल्यानंतर परत बाहेरून बसलं जायचं. म्हणून या चौथऱ्या हिच्यामध्ये दाशींची घरं बोलतात. आता ह्या रेलिंगच्या आतमध्ये बघा दादा इथं 2 खड्डे, जाळीवाले खड्डे. आता मधल्या खड्ड्या दगडामध्ये ओपन आहे. या खड्ड्यांना इथंच मी बोलतात धान्यांची कोठार. 1 नंबर खड्डा दादा 22 फूट खाली खोल आहे.
2 नंबर खड्डा दादा 20 फूट खाली खोल आहे. 3 नंबर खड्डा हा 15 फूट खाली खोल आहे. त्यासाठी धान्याची कोटरा असायची. दादा आपण महाजनाचा नंतर आता गडावरती पेशवे आले. पेशवेने आता खड्ड्यांचा वापर केला. हा कैदी कोटरा वापर केला. कैदी कोण चोरी, लबाडी, गुन्हेगारी कोण करेल तर कायद्याला 7 दिवस या कोटऱ्यामध्ये टाकून द्यायचं. त्या आठवड्याच्या कायद्याला बाहेर काढलं जायचं. डबल गोणीमध्ये बांधायचं. गोंत्याची गाठ बांधायची आणि उत्तरेस असं टपून खाली कलियोड केलं जायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाला फेकलं नव्हतं. पण छत्रपती संभाजी महाराजांना कोणाला सोडलं नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांनी मारे संवंत व्यक्तीचा कलियोड या डोकोनी केलं होतं. पण दादा आपला कोणताही राजा राजा आपल्या बाल्य किल्ल्यामध्ये कधी ठेवू शकत नव्हते. कारण की समोर मंत्रिमंडळ, समोर राणी वसा आणि दादा भिंतीच्या आतमध्ये दादा आपल्या राजांचा राजवाडा, दादा आपल्या राजांचा कैदी कोटरा होतं. साताऱ्यामध्ये वासोडे तुम्ही नाव ऐकलं असतील. साताऱ्यामध्ये वासोडमध्ये राजा आपले कैदी ठेवायचे. आणि दादा ह्या रायगड किल्ल्याच्या शेजारी किल्ला आहे लिंगाणा किल्ला. हे दोन किल्ल्यावर राजा आपले कैदी ठेवले जायचे बघा. आता हे रेंजच्या खाली दादा 5 घरे आहेत. दादा आपल्या महाराजांचे आपले 8 मंत्रिमंडळ असायचे. अण्णाजी पंत, मोरया पिंगळे, हंबीराम मोहिते, रामजी तिलगंड, नीरज एसाजी डोके, एसाजी कंक असे दादा आपल्या महाराजांचे 8 मंत्रिमंडळ असायचे. दादा त्या 8 मंत्र्यांची 8 घरं आपल्या ह्या ठिकाणी सर्वांना पाहायला भेटते बघा. बघा इथं वरती दादा 5 घर आहेत. आता त्या झाडीच्या खालच्या साईडला हे 3 मंत्री राहायचे. असे 8 मंत्र्यांचे 8 निवासन ते पूर्वी आपल्या ह्या ठिकाणी सर्वांना पाहायला भेटते. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. बघा सर, दादा रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हीच पाणीक मोती आपली दुसरी दौलत नाही. दादा आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून दादा आपल्या समोर आहे. दादा खिडक्या दादा केलेली प्लास्टिकचा केलेली आवी भिंत आहे. दादा त्या भिंतीपर्यंत हा 4 साईडनी हा दादा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. हा दादा आपल्या दादा राजांचा राजवाडा. हा दादा राजांचा राजवाडा दादा पूर्वी हा 2 मजली असायचा. दादा ह्याच्यावरती सागवानी लाकडं कुंभाराने घडवलेली मातीची कवलं, साईडला मखमली पडदे आणि मशीच्या उजाडामध्ये हा दादा राजांचा राजवाडा हा दादा पुढे सजवला जायचा. दादा आपल्या राजांचा जन्म हा दादा शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि दादा आपल्या राजांचं निधन दादा ह्या समोरच्या ह्या 1 नंबर चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये. वार होता शनिवार. राजांनी दुपारी 12 वाजता आपला अखेरचा श्वास या 1 नंबर चौथरी सोडला होता बघा. दादा फक्त आपल्या दादा राजांना जीवन लागलं. वयाची फक्त 50 वर्ष. दादा आपण आपल्या 50 वर्षी फोड केली. दादा आपण आपल्या 50 वर्षी फोड केली. आता 20 वर्ष गेले बालपणामध्ये केले. आणि दादा उरलेल्या 30 वर्षामध्ये आपण स्वतःच मनासारखं एक आपण घर सुद्धा बांधू शकतो. दादा आपल्या राजांनी 50 वर्षामध्ये ते 365 गड किल्ले जिंकले बघा. या 365 गड किल्ल्यांची सेकंड राजधानी राजांनी रायगड निवड केली. रायगड निवड का केली? कारण की रायगड किल्ल्याच्या या 4 साईडला या सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत. पण गडाला कोणती सह्याद्रीची पर्वत रांग हे आपल्याला टच किंवा आपण जॉईन आपल्याला पाहायला भेटत नाही. स्वतंत्र किल्ला म्हणून आता राजांनी सेकंड राजधानी राजांनी रायगड निवड केली. राजानंतर युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा दादा ह्याच महालामध्ये राहिले होते. पण छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती इतिहास दादा लिहिला गेला. बघा हा पिण्यासाठी राजांकडे स्नानगृह, थोडक्यात आता आपलं स्विमिंग पूल. तसं तर राजांच्या पुढच्या बाट्य रचना पुढच्या कोपऱ्यामध्ये असायच्या. आपल्या हे राजांच्या पूर्वीच्या पाणी पिण्याच्या टाक्या. की दौलताबादच्या दशकडी उंच ऐसे देखुनी महाराज हे राजा आपल्या राजांचं स्नानगृह, थोडक्यात आताच आपलं स्विमिंग पूल. तसं तर राजांचं पूर्वीचं बाट्य रचना. हे मित्र सर्वांनी समोरचा 1 नंबर चौथरा पाहिला. दादा तो आपल्या राजांचा बेडरूम पाहिला. हा दादा तो आता 2 नंबर चौथरा आहे. दादा ते राजांचा आपल्या पूर्वीचं आपल्या राजांचं किचन घर, स्वयंपाकघर, राजांचा मुतपातखाना तर तो पूर्वीचा तो त्या ठिकाणी असायचा. हा समोर दादा हा 3 नंबर चौथरा आहे. 200 फुटाचा चौथरा सचिवालय राजांचा कागदी पत्र यावर. दादा जेवढे दादा आपल्या राजांनी 365 गड किल्ले जिंकले, गावं जिंकली, किल्ल्यांचा व गावांचा जो कागदी पत्र यावर चालला जायचा. समोर हे 3 नंबर चौथऱ्या पूर्वी चालला जायचा. हा दादा समोरचा 4 नंबर चौथरा आहे. त्याचा दिवाणे खास आणि त्याच्या पुढे भिंतीच्या आतमध्ये दिवाणे आम, म्हणजे आता दिवाणे खास म्हणजे दादा खास लोकांसाठी, VIP लोकांसाठी आणि आता आम जनतेसाठी हा पुढे राजांचा दरबार असायचा. दादा आपला जर दिवाणे खास आणि दिवाणे आम जर आपल्याला प्रत्यक्ष जर आपल्याला लाईव्ह बघायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे खास आणि दिवाणे शब्द उर्दूमध्ये आले. याला मराठी ह्याला बोलतो सदर. राजांनी सदरवरती बोलवले. तसेच राजांची पूर्वीची सदर ती ह्या ठिकाणी असायचं. थोडक्यात आताच आपलं कोर्ट, तसं तर राजांचं पूर्वीचं कोर्ट ते पूर्वीचं ह्या ठिकाणी असायचं बघा. तर बघा अशा दादा हे बघ इथं दादा तुम्हाला अशा आपल्याला 4 दगडी पाहायला भेटतील. अशा दादा आपण अशा 4 दगडी पाहायला भेटतील. हे पूर्वी लाकडी कॉलम्स
आता आपले सिमेंटचे कॉलम्स बोलतात तसे तर ह्याच्यावरती चौकटी पुढे लाकडी खांब उभे करायचे. हे 4 एका जागेत कशासाठी, कारण की आता समजा इथल्या 3 एक या चौघांपैकी एक कोणतरी खराब झाला असला तर हे कागद का बाहेर काढायचा आणि त्या ठिकाणी बॅलन्स उभा करायचं. मग त्यासाठी इथे मध्ये मध्ये 4 दगडी लावायचे बघा. काय काय ठिकाणी 4 दगडी पाहायला भेटते, काय ठिकाणी आपल्याला 2 दगडी पाहायला भेटतं आपल्याला. हे राजांच्या पूर्वीचं आपले सचिवालय असायचं बघा. आता यासाठी राजांचा खलबतखाना गडाची समोरची साईड पाहायला आपण पुढे जाऊया. खिडकीने खाली एक तलाव खाली गंगासागर तलाव. दादा त्या तलावाचं गंगासागर तलावाचं नाव खूप पडलं दादा काशीला गागाभट्टाने. दादा आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी दादा जे 7 नद्यांचं 7 समुद्राचं जे पाणी आणलं होतं, जे अभिषेक उरले पाणी होतं दादा तलावामध्ये अर्पण केलं होतं. म्हणजे त्या तलाव येतच मध्ये तीर्थ गंगासागर तलाव बोलतात. दादा गंगासागर तलाव खाली हे 32 फुटाचा तलाव खाली खोल आहे. गडावर दादा असे गडावरती भले मोठे 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. दादा जेतू दगड निघाला तो त्या किल्ल्याच्या बांधकाम सुरू होतं. दादा गंगासागर तलाव खाली 32 फूट तलाव खाली खोल आहे. तर ही रायगड किल्ल्यावरची समोरची साईड आहे. जे लाखो बघ त्या गडावरती पायी पावतात वरती चढून वरती जातात. समोर कटोवर आपण ती मुलगी दिसते बघा, हे व्हाईट कलरचे ब्ल्यू कलर शर्ट घातले लोक बघा वरती उठतात. दादा ही रायगड किल्ल्यावरती समोरची साईड आहे. जे गडावरती शिवभक्त पायी वरती चढून वरती येतात ते हमारे गडावरती प्रवेश करतात. समोर टोकाच्या समोर दिसतो आपला भगवा ध्वज. तर रायगड किल्ल्यावरचं हायकोर्ट हाय शिक्षा थोडक्यात टकमक टोक कडेलोट पॉईंट. कोण चोरीला पण कोण करेल त्या कैद्याला 7 दिवस त्या कोट्यामध्ये टाकून ठेवायचं, त्याला 8व्या दिवशी बाहेर काढायचं, डबल गोणीमध्ये बांधायचं, गोंत्याची गाठ बांधायची आणि टोकून खाली तर कडलोट केलायचं बघा. पण आता छत्रपती शिवाजी महाराज कोणाला फेकलं नव्हतं, पण छत्रपती संभाजी महाराजांना कोणाला सोडलं नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांनी माल सांगते व्यक्तीचा कडलोट त्या टोकून केला होता बघा. म्हणजे त्याच्या टोकाला येतच मध्ये टकमक टोक असं बघा. टोकाचं नाव का पडलं खाली आपण टोकावरती गेलो, खाली आपण टकमक सारखं बघायला लागतं. म्हणजे टोका येतच मध्ये टकमक टोक असं बघा. त्या टोकाची दरी आहे 2250 फूट. त्या टोकाची दरी आहे. रोपवेच्या डबल दरी आहे 2250 फुटाची दरी आहे. पण आता जी माता तुम्ही आता रोपणीवरती आलात तोच हिरकणीचा कडा. आपल्या एकाची आपल्या खाली हिंमत होती बघा, ती खाली हिंमत होती ती, पण स्त्री तो खडा खाली उतरून गेली होती फक्त आपल्या 3 महिन्याच्या बाळासाठी. हे काही आपल्या बाळासाठी काय करू शकते त्यावेळी ते मातेने दाखवून गेलं होतं बघा. आता पुढे राजांचा आपण दरबार पाहिला, आपण पुढे जाऊया. आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्त्वाच्या उभ्यात म्हणजे राजांच्या राज दरबारामध्ये. आता दादा आपल्या सर्वांचा प्रवेश झाला. दादा जे आपल्या समोर दादा आपल्या राजांची मूर्ती आहे. दादा राजांची मूर्ती आता बसवली 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे राजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते 2009 साली मूर्ती बसवली गेली होती बघा. मूर्तीचं वजन आहे 600 किलोची मूर्ती आहे. दादा राजांच्या मूर्तीचं छत्र बसते 1985 मध्ये. दादा छत्रात इथंच मी बोलतो मेघ डंबरी बोलतात. दादा समोरच्या राजांच्या मूर्तीपासून दादा या भिंतीपर्यंत दादा हे मधलं अंतर 200 ते 250 फुटाचं मधलं अंतर आहे. दादा पूर्वी काय गडावरती काय लाईट माईट स्पीकर वगैरे काहीच नव्हतं. मग भरलेल्या या 6000 या जनतेसमोर कसं बोलायचं. आपल्या गादीवर एकदम तरी सहज आवाजात बोलले तर त्या राजांच्या गादीवरती आवाज या शेवटच्या व्यक्तीमध्ये आवाज ऐकायचा. तर शेवटची व्यक्ती तरी कुजबुजली तरी आता इथला आवाज आपल्या राजांच्या गादीमध्ये आवाज ऐकायचा. ह्या आवाजाचा इको सुरू होता बघा. 1 मिनिट आवाज कसा घुमतो बघा. ह्या आवाजाचा दादा इको साऊंड होतं. मग समोर राजांच्या मुलीवर दादा आपण समोर 3 खिडक्या पाहायला भेटतात. दादा 3 खिडक्यांच्या आतमध्ये दादा आपल्या राजांच्या पूर्वीचं 32 मन सोन्याचं सिंहासन असायचं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन समोर या 3 खिडक्यांच्या आतमध्ये असायचं. राजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला राजांचे सुपुत्र संभाजी महाराज, राजाराम महाराजांच्या राण्या, मंत्रिमंडळ व सर्वांच्या आपल्या लाडके आऊसाहेब यांची बसांच्या वरती बस केलेले बघा. दादा समोरची भिंतानंतर पेशवानी बांधली. ह्या भिंतीला 2001 मध्ये या भिंतीला प्लॅस्टरमध्ये पुरा विभाग खात्याने प्लॅस्टर मारले. आता जे आपल्या पाठी म्हणजे आता उंच गेट आहे, ह्या गेटाचा इथंच मी बोलतात नगरखाना बोलतात. हा गेट बघू आता इंग्रजांनी हा मुंबईच्या गेटमध्ये बांधले. तर ह्या नगरखानचे उंची 52 फूट. ह्याच्यावरती नगारे तुतारे सनी वगैरे वाजले का आता खाली किल्ल्याचा मेन गेट हा दरवाजा हा बंद केला जातो. हा किल्ल्याचा मेन गेट नाही, हा दादा बाल्ले किल्ल्याचा मेन गेट आहे. नगरखाना दरबारातला प्रवेश होता नगरखाना बघा. इथं आपल्या राजांचा 351 वर्षापूर्वीचा राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674. आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो बघा. आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल एवढ्या हा राजांचा शामखेड हा दरबार सुधारला आहे, मग दरबारामध्ये कोपऱ्यामध्ये हा खडक कसा राहून गेला. कारण की आपल्या राजांच्या राज्याभिषेकाच्या तारीख जवळ आहे. किल्ल्याचं बांधकाम थांबवल्यानंतर 11 दिवसांनी खाली पाचाडगावमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊसाहेबांची देवबाधना झाली 17 जून 1674 मध्ये. मग दादा आतापर्यंत तो खडका तसं तरी त्या खडकाचं दुसरं काय आता तुम्ही आवाज दाखवला इकोसोनचा आवाज दाखवला काय इतिहासाचे म्हण किंवा काय जाणकारांचे म्हणणे आहेत त्या दगडावरून आवाज आपण येत असतो का त्या सध्या दगडा ठेवला असतो का बघा. 1 मिनिट परत आवाजाचा ऐका बघा.
दादा ह्या आवाजाला इको समोर दादा तुम्ही दरवाजा कुठल्या कोपऱ्यातून सदा कागद फाडा मागची काडव्यात टिचकी वाजवा किंवा कोपऱ्यात तुम्ही हा आवाजात बोला. दादा हा आवाज दादा आपल्या राजांच्या मूर्तीमध्ये आवाज ऐकत होतो पण त्यासाठी दरबारातील सर्व लोक आपल्याला ही शांत पाहिजे. दरबारातील सर्व लोक शांत असतील आपल्या पेनात टाचणी पडली पेनाचं टोपण पडलं तरी इथला होता दादा राजांच्या मूर्तीमध्ये आवाज ऐकत होतो. ह्या आवाजला विकोसून बोलतात. आता पुढे आपण गेटच्या वाडी पुढे होली ग्राउंड बाजारपेठ पाहिला किल्ला बघत आलो दादा. ही रायगड किल्ल्याची हे पूर्णपणे पाठीमागे साईड होती दादा. आता आपण सर्व ज्या ठिकाणी उभे आहेत ना दादा ही रायगड किल्ल्यावरची समोरची साईड आहे दादा. जे लाखो बघ दादा गडावरती पाईप आहे दादा वरती चढून वरती येतात 2000 पायऱ्यावरती चढून दादा जो समोरच्या कॅमेऱ्याचा टावर जो दादा लोक वरती चढून वरती येतात दादा. ही रायगड किल्ल्यावरची समोरची साईड आहे दादा. जी आपल्या समोर दादा आपल्या दादा राजांची मूर्ती आहे दादा. ही दादा राजांची मूर्ती दादा राजांच्या राज दरबारामध्ये बसवली आणली होती पण दादा राजांच्या त्या मूर्तीमध्ये दादा एक चूक निघाली तेव्हा त्या मूर्ती बाहेर बसवली. चूक अशी होती आपला कोणताही राजा आपल्या गादीवरती बसण्या पायामध्ये जोडे घालत नसतात. त्या मूर्तीमध्ये जोडे तेव्हा राजांची मूर्ती ही बाहेर बसवली दादा. राजांच्या मूर्तीचं छत्र बसवलं 2012 मध्ये 2 जून 2012 मध्ये साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या मार्फत 2012 मध्ये छत्र बसवलं गेलं बघा. तो मूर्ती समोर आता मोकळा आता ग्राउंडला इतिहासामध्ये होलीचा ग्राउंड होता. आता दादा आपल्या गावामध्ये शिमग्यामध्ये आपण होली सण साजरा करतो त्याच्यात तशा राजभवन गडावरती होली सण साजरा केले जायचे बघा. पूर्वी गडावरती नेम असायचे जो भादे पेटक्या होलीतून हाताने नारळ काढे त्या व्यक्तीला 1.25 किलो सोन्याचा कडा डोक्यातला फेटा आणि एक मानाचा घोडा बक्षीस द्यायचे. तो नारळ फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काढला होता. अवघे 9 ते 10 वर्षाचा असताना म्हणजे त्या ग्राउंडला येतच मध्ये होलीचा ग्राउंड होता बघा. दादा समोरच्या आपल्या राजांची पूर्वीची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेची लांबी 800 फूट लांबी आहे 40 फूट रुंदी आहे. डावीकडे 22 आणि उजवीकडे 22 असे 44 दुकान आहेत. आगे दुकान आणि पिछे मकान. बीचमध्ये व्यक्तीला समोर जागा असायचा व समोर दुकान लावायचे बीचमध्ये टामाळ स्टोर करायचे आणि त्याच्या पाठीमागे स्वतः ते राहायचे. अशा आपल्या राजांची पूर्वीच्या ही बाजारपेठेची ही रचना आहे बघा. त्या बाजारपेठेच्या पाठीमागे समोर कोपऱ्यामध्ये समोर दिसतो व्हाईट पत्रे सेड दादा. तो आपल्या राजांचा आपल्या हत्तीशाला दादा. आपल्या राजाने गडावरती हत्तीची दादा जी लहान पिल्ला आणली होती दादा त्या हत्तीचं पालमोशन त्या समोरच्या इमारतीमध्ये दादा हे आपलं केलं आहे बघा. दादा तुम्ही आता सरळ तुम्ही आता ह्या राजमार्ग तुम्ही आता पुढे गेलात ना बघा दादा. दादा तिथं समोर एक मंदिर आहे त्याचा जगदीश्वरचं मंदिर. आपण मंदिराच्या वरचा आपण आकार पाहिलात ना त्या आकाराचा सगळं मस्जिद सगळं आपल्याला पाहायला भेटतो बघा. तर मस्जिद नसून आता शंकराचं महादेवाचं मंदिर बांधलं कारण की आता मोगल किती गडावरती आले त्या मोगलांना वाटावं आपलं मंदिर आहे. त्या मंदिराची तोडफोड न करता लांबून दर्शन घ्यावं निघून जावं म्हणून त्या मंदिर आकारा मस्जिद आकारा बांधलेला आहे. तर आपण मंदिराच्या आतमध्ये गेलो त्या आपल्याला शंकर पेंड महादेवाचं मंदिर पाहायला भेटते. मंदिराच्या समोर शंकू आकाराचा आता व्हाईट घुमट आहे तितके दादा आपल्या राजांची समाधी आहे. समाधीच्या आणि मंदिराच्या मध्यभागी गेट आहे. त्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती त्याचा ज्या व्यक्तीने 14 वर्षामध्ये गड बांधला ते व्यक्ती समाधीच्या पाठीमागे राजांचा विश्वासू कुत्रा वाघ्या कुत्र्याची समाधी दादा. वाघ्या कुत्रा विषयी महाराष्ट्रामध्ये वादंग सुरू आहे. आता काय लोकांचं म्हणणं आहे आपला राजांचा कुत्रा हा होता की नव्हता म्हणजे त्याविषयी वादंग सुरू आहे. म्हणून दादा कुत्र्याचा इतिहास सांगण्यासाठी त्याच्यामुळे परमिशन नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आय होप मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.